राम जीवनी त्यांच्या राम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम कौसल्या सुत अयोध्या राम कौसल्या सुत अयोध्या राम भजनी रंगे श्रीराम राम भजनी रंगे श्रीराम राम जीवनी ऐसा रंगला राम जीवनी ऐसा रंगला राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम तेरा अक्षरी मंत्र जपावा तेरा अक्षरी मंत्र जपावा आणि मनी श्रीराम राम ज्ञानी मनी श्रीराम राम श्रीराम जय राम जय जय 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 राम राजाधिराज रामचंद्र भगवान की समर्थ सद्गुरु श्री गजानन अमृतेश्वरी माता की आज वर्ष प्रतिपदा भारतीय नववर्षाचा पहिला दिवस. आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तो पहिला दिवस वर्ष प्रतिपदेचा आहे. 3.5 मुहूर्तामधला हा एक मुहूर्त आहे. चैत्री नवरात्राचा प्रारंभ याच दिवशी होते. राम विजयी होऊन अयोध्येला ज्या दिवशी आले, गुढ्या तोरणे उभारून भगवंताचं स्वागत त्या दिवशी केलेलं आहे. याच दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचा वाघनिश्चय म्हणजे साखरपुडा तो हा दिवस आहे. शालिवाहन संवत्सराचा हा दिवस आहे. आणि आज विशेष म्हणजे वसंताचं आगमन. वसंताचं आगमनाचं वैशिष्ट्य काय आहे? काक कृष्णा पीक कृष्णा को भेदो काक पीकयो. वसंत समये काक काकः पीक पीकः असं एक सुंदर सुभाषित आहे. आणि त्याची अनुभूती आत्ता आपल्याला आली. सुंदर कोकिळेचा आवाज जेव्हा आपला मंत्र चालू होता, श्रीराम जय राम जय जय राम हा जप चालू होता, त्या सुंदर कोकिळेचा आवाज या ठिकाणी वसंताचं आगमन आपल्या सगळ्यांना सांगून जाते. आता आजपासून 8 दिवस पर्यंत आपल्या सगळ्यांना हा जो जप आहे श्रीराम जय राम जय जय राम हा सिद्ध मंत्र आहे. म्हणजे आपला हा जो कार्यक्रम आहे हा छोटा पॅकेज बडा धमाका म्हणतात त्याला. तो सिद्ध मंत्र केलेला आहे. वृंदावनाच्या महाराजांनी त्याला अधिक सिद्ध केलेला आहे. आणि म्हणून हा जो 13 अक्षरी मंत्र आहे तो मंत्र आणि वाल्मिकी रामायण ही आपली साधना आहे. याच्यातलं एक जरी कमी झालं तर साधनेला अपूर्णता येईल. आणि म्हणून दोन्ही गोष्टी साधना म्हणून करायच्या. कथा ऐकायची वा काहीतरी गंमत म्हणून किंवा माहिती म्हणून ही कथा नाही, ही पण एक साधना आहे. कोणीतरी सांगतो कोणीतरी ऐकतो. सांगणारे ऐकणारे एकच आहे, लक्षात घ्या. तुम्हीच सांगत आहात मी ऐकत आहे, किंवा मी सांगत आहे तुम्ही ऐकत आहात. तर ही जी क्रिया आहे ही कथा देखील साधना आहे. आणि म्हणून 8 दिवस पर्यंत श्री रामनामाचा जप आणि ही कथा ही साधना म्हणून घ्यायची आहे. त्यातली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आपण सर्वांगाचे कान करून म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र देखील सर्वांगाचे कान करून आणि वाल्मिकी रामायण याचं देखील श्रवण आपल्याला सर्वांगाचं कान करून करायचं आहे. त्याचं कारण आहे की हा रामनामाचा जप हा जो मंत्र आहे हा मंत्र जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना ऐहिक सुख आणि पारलौकिक सुख देखील देतो. मोक्षाची तर प्राप्ती या ठिकाणी होतेच, परंतु धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या निरनिराळ्या अडचणी आपल्यामध्ये येतो त्यास आपण सर्वजण श्रीरामाचं नाव घेतो, भगवंताचं नाव घेतो. आणि इतकं हे सिद्ध अशा पद्धतीचं नाम आहे. आणि म्हणून नामजप आणि कथाजप असं दोन्ही देखील आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. भगवान रामचंद्र
हे आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत. कसे आदर्श आहेत तर कुटुंब जर त्यांचं पाहिलं तर भगवान श्रीरामचंद्राच्या कुटुंबा इतकं कोणतंच आदर्श कुटुंब नाही. बरं एकही सख्खे भाऊ नाही, दोघं जण सख्खे आहेत पण बाकी सगळे सावत्र आहेत. पण किती एकत्रित आहेत, बाप रकुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा आणि काही केलिया वेगळा नवे गे पाय. बरं भावाभावाचं समजू शकतो आपण, जावा जावा किती एकत्रित आहे, एकमेकीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी. ही दुसऱ्या कोणत्या कुटुंबामध्ये नाही. पण हे कुटुंब असं आहे की जिथे जावा जावा देखील चांगल्या राहतात. बरं पिता आणि पुत्राचं नातं सर्वांग सुंदर, आई आणि पुत्राचं नातं सर्वांग सुंदर, पती आणि पत्नीचं नातं सर्वांग सुंदर, मित्राचं नातं सर्वांग सुंदर, दास्य भक्ती करणाऱ्या हनुमंत आणि भगवंताचं नातं सर्वांग सुंदर, विभीषण आणि श्रीरामाचं नातं सर्वांग सुंदर. इतकंच काय, विरोधी भक्तीमध्ये रावण आणि श्रीरामाचं नातं हे देखील सर्वांग सुंदर. भावार्थ रामायणामधला प्रसंग आहे. रावण का प्रेम करतो, विरोधी भक्ती आहे. रावणाला विचारलं का हो तुम्ही तर एवढे बलाढ्य आहे, तुम्ही पंचवटीतून सीता चोरून आणली, असं कसं काय केलं तुम्ही. तर ते रावणाचं वाक्य एकनाथांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलं. पंचवटी सम्मुख जाता नीच पावतो साविज्यता. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, सगळ्यांना नेहमी माहिती आहे. त्या स्वरूपता, सलोकता, सायुज्यता आणि समीपता अशा 4 मुक्ती आहेत. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती 4ही म्हटलेलं, 4 प्रकारच्या मुक्ती. तर त्याच्यातली त्यांनी सांगितलं, मी युद्ध करू शकत होतो रामाशी, पंचवटीच्या ठिकाणी जाऊन युद्ध केलं असतं, त्याने मला मारलं असतं आणि मला मोक्ष प्राप्त झाला असता पंचवटीमध्ये. पण मी गेलो असतो तर काय झालं असतं, युद्ध केलं. एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, पंचवटी सम्मुख जाता मीच पावतो सायुज्यता परी सकळ कुळ उद्धरण था. म्हणजे माझं एकट्याचं उद्धारण नाही करायचं, मला एकट्याला मोक्ष नको, माझ्या सकळ कुळाचा उद्धार करायचा. म्हणून सीता चोरून आणली, चोरून आणली मी, युद्ध करून आणली नाही, हे नाही. हे जे वाक्य आहे तर ही जे विरोधी भक्ती भगवान रामचंद्र आणि रावणाची आहे. म्हणजे इतकं सर्वांग सुंदर वाल्मिकी रामायण आहे. आता वाल्मिकी रामायण हे मूळ रामायण हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे सगळे आदर्श त्याच्यामध्ये आलेले आहेत. मूळ रामायण, या रामायणानंतर अनेक रामायण झालेली आहे, परंतु मूळ रामायण हे वाल्मिकी रामायण आहे. आणि मग त्याच्यानंतर अनेकांनी अभ्यास केला. संस्कृतामध्ये 100 रामायण आहे. प्रत्येकाने भगवान व्यासांनी त्या ठिकाणी रामायण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर विभीषणाने केलेलं आहे, जांबुवंतांनी केलेलं आहे. म्हणजे सुग्रीव आणि सुग्रीव रामायण आहे. अशी 100 प्रकारची रामायण त्या ठिकाणी आहेत. परंतु त्यातलं जे मूळ रामायण आहे ते सगळ्यात मूळ रामायण म्हणजे भगवान वाल्मिकींचं आहे. का मूळ रामायण म्हटलेलं आहे, भगवान वाल्मिकी रामाच्या काळामध्येच आहे. त्यांनी तो सगळा काळ पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चिंतन करून त्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणून त्याला मूळ रामायण असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. राम काय आहे, राम हा सगळ्यांचा आदर्श आहे. कोण करतात त्याचा जप, जप करतात साक्षात भगवान शंकर. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम. श्रीराम कोणाचा जप करतात, भगवान महादेवाचा जप करतात. महादेव कोणाचा जप करतात, भगवान श्रीरामाचा जप करतात. त्यांच्या मुखी तेच नाम श्रीराम, जय राम, जय जय राम. रामाचा जप करत करत त्यांचं ध्यान त्या ठिकाणी चालू असते. आणि म्हणून भगवान शंकराचार्यांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांचं. महारत्नपीठे शुभे कल्पमुळे सुखासीनम आदित्य कोटी प्रमाणम सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकम आणि सदा रामचंद्रम भजेहम भजेहम. मी रामचंद्राला भजतो, मी रामचंद्राला भजतो असं भगवान शंकराचार्य मुद्दाम त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणखी काय आहे त्या ठिकाणी वर्णन, भगवंतांनी वर्णन केलं. सदैव कसे आहेत ते, रत्नजडित सिंहासनावर कोटी कोटी सूर्यासम आणि जानकी लक्ष्मणो सदैव भजेहम भजेहम. त्या जानकी आणि लक्ष्मणाचं सदैव भजन त्या ठिकाणी भगवान शंकर देखील करून राहिलेले आहेत. अवताराचं वर्णन केलेलं आहे
का याज्ञवल्क्यांनी. याज्ञवल्क्य स्मृती आहे. याज्ञवल्क्य हे प्रकांड पंडित आहे. मैत्रेयी त्यांची पत्नी आहे, कात्यायनी त्यांची पत्नी आहे, आणि त्यांनी त्यांचं वर्णन केलं. काय केलं भगवान श्रीरामाचं? त्यांनी सांगितलं अवतारा बहवः संती. कोणते कोणते अवतार आहेत? कला, अंश, अंशांश, विभूतया म्हणजे कला अवतार आहे, अंश अवतार आहे, अंशांश अवतार आहे, विभूती अवतार आहे. परंतु त्यांनी सांगितलं राम एव परब्रह्म आणि सच्चिदानंदम अव्ययम. एकमेव अवतार असा आहे की कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. राम एव म्हटलेले फक्त एकटेच राम असे ते परब्रह्म अवतारी आहे. आणि हे कोण म्हणून राहिले? याज्ञवल्क्य म्हणून राहिलेले. भृगु संहितेमध्ये देखील त्याचंच वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे, राम एव परब्रह्म. आणि म्हणून राम हे परब्रह्म आहे. त्यांचं नाव जरी मुखावर आलं येतच नाही. तुम्हाला सांगतो जप करताना देखील इकडचे तिकडचे विचार आपल्या मनामध्ये येतील. ते येऊ न देता आपल्याला फक्त श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप आलाच पाहिजे. कारण ते राम नाम आपल्या सगळ्यांना तारणारं आहे. भगवान महादेव काय त्यांचं वर्णन केलं? शंकराचार्यांनी देखील वर्णन केलेलं आहे. हस्ते अक्षमाला हृदय कृष्ण तत्वम. भगवान शंकराच्या हातामध्ये माला आहे, हृदयामध्ये कृष्ण तत्व आहे, पण जिव्हांतर भागे कोण आहे? भगवान रामचंद्राचा मंत्र ते म्हणून राहिलेले आहे. असं शंकराचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे भगवान शंकर जर त्याचा जप करतात आपण तर त्यांच्या समोर यत्किंचित आहोत. आपण तो जप केलाच पाहिजे आणि अत्यंत आर्त भावनेने तो जप केला पाहिजे. स्वतः वाल्मिकी आणि त्यांचं वर्णन करताना आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये त्या ठिकाणी वर्णन करतात. राम काय म्हणतात? अरे मी काही देव नाहीये. भगवान सांगतात मी पुरुषोत्तम, मी फक्त पुरुष आहे. आत्मानं मानुषम मन्ये. आणि मी कोण आहे? रामम दशरथात्मजः आत्मानं मानुषम मन्ये. भगवान रामचंद्र म्हणतात अरे मी माणूस आहे, मी काही देव नाहीये. परंतु वाल्मिकी म्हणतात नाही हो, राम एव परब्रह्म. त्या ठिकाणी अगस्ती महामुनी म्हणतात अरे रामचंद्र भगवंत महाशय, तुम्ही काही माणूस नाहीये, तुम्ही कोण आहात? श्री रामस्तु भगवान स्वयं. तुम्ही भगवान आहात. तुम्ही रामचंद्र म्हणजे साधे सोपे नाही, या ठिकाणी अवतीर्ण झालेले परब्रह्म स्वरूपामध्ये अशा पद्धतीचे परमोच्च असे अवतार म्हणजे भगवान रामचंद्र आहेत. असं अगस्ती महामुनी देखील त्या ठिकाणी म्हणतात. ब्रह्मसंहिते म्हणतात राघवो भगवान स्वयं. राघव हे भगवान आहेत. अशा निरनिराळ्या संहिता त्या ठिकाणी म्हटलेल्या आहेत. काल मी वाचताना पाहिलं ऋग्वेदामध्ये देखील भगवान रामचंद्राचा उल्लेख आहे. सामवेदामध्ये भगवान रामचंद्राचा उल्लेख आहे. अथर्व वेदामध्ये म्हणजे वैदिक तत्वज्ञान किती जुनं आहे, पण भगवंताचं नाव त्या ठिकाणी आहे. ऋग्वेदाने 10व्या मंडलामध्ये 3ऱ्या सूक्तामध्ये तिथे वर्णन केलं. भद्रो भद्रया सचमान आगार असं शब्द वापरलेला आहे. भद्रो म्हणजे रामभद्र, भद्रया म्हणजे सीता. आणि वेदाने त्यांचं वर्णन केलेलं आहे की तुम्ही कशा आहात? तुम्ही रावणाला मारलेलं आहे, विभीषणाला राज्य देऊन टाकलेलं आहे. असं कोणाची हिंमत नाहीये राज्य आल्यानंतर मीच ठेवून घेईल असं म्हणणारे लोक. 2.5 वर्षाचा जर फॉर्म्युला झाला तर 2.5 वर्ष झाल्यानंतर सोडत नाही, मीच बसतो तिथे असे म्हणणारे कुठे? आणि भगवान रामचंद्राने सगळी सुवर्णाची लंका जिंकलेली आहे, पण एका क्षणात आणि त्याने विभीषणाला देऊन टाकली. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी असं वाक्य त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. लक्ष्मणाला वाटलं क्षणभर की दादा आपण इथेच राहू. त्याने सांगितलं की नाही, आपली स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचत. अरे बाबा ही सोन्याची जरी असली तरी मला नाही, मला काय पाहिजे? जननी जन्मभूमिश्च, माझी आई त्या ठिकाणी आहे आणि जन्मभूमी माझी अयोध्या आहे, त्याच ठिकाणी मला जायचं आहे असे भगवान रामचंद्र. आणि म्हणून त्यांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. हनुमंताने स्वतः लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे हनुमान नाटक. त्याच्यामध्ये सुंदर रामायण आहे, परंतु वाल्मिकीच्या रामायणातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन केलेलं आहे. भगवान व्यासांनी अध्यात्म रामायण लिहिलेलं आहे, त्याला महारामायण म्हणतात, परंतु त्याची देखील प्रेरणा भगवान वाल्मिकीच आहेत निरनिराळ्या ठिकाणी. म्हणून मी मागच्या वर्षी म्हटलं होतं की समजा असं गृहीत धरा की आपल्या सगळ्यांना असं एखादं इंजेक्शन भेटलं, आपली भाषाच विसरलो, आपण मराठी भाषा विसरलो आणि मल्याळम आली. आता मल्याळमचं इंजेक्शन आलं, सगळ्यांना मराठी समजूनच नाही आली. मल्याळम जरी आली तरी मल्याळम देखील इथे रामायण तेच आहे. म्हणून सर्व भाषांमध्ये
रामायण त्या ठिकाणी आहे. म्हणजे पंप रामायण आहे, तोरवे रामायण आहे, मल्ल रामायण आहे, रंगनाथ रामायण आहे, त्याच्यानंतर कंप रामायण आहे, गोविंद रामायण आहे, कृत्तिवास रामायण आहे, तुलसी रामायण आहे, मराठीमध्ये भावार्थ रामायण आहे. रामायणाचे सर्व भाषांमध्ये, आता तर विदेशी भाषांमध्ये देखील रामायण झालेले आहे आणि तो एक आदर्श आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून रामायण हे आपण सगळ्यांनी अत्यंत आर्त भावनेने नुसतं ऐकलं जरी तरी देखील जीवन कृतकृत्य होते. कोणी लिहिलं? वाल्मिकींनी ते त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यांचं देखील वर्णन केलेलं आहे. उजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम म्हटलेलं आहे. वाल्याचा वाल्मिकी म्हणता की तुम्ही, ही कथा वाल्मिकी रामायणात कुठेच नाही. वाल्याचा वाल्मिकी झाला नाही सांगण्यासाठी ठीक आहे एखाद्या ठिकाणी दृष्टांत वगैरे, पण ती सत्य कथा नाही. वाल्मिकी ऋषी हे प्रकांड पंडित आहे आणि त्यांनी वाल्मिकी रामायण लिहिलेलं आहे आणि म्हणून वाल्याचा वाल्मिकी ही दंतकथा आहे. एखाद्या ठिकाणी दृष्टांत म्हणून सांगायला हरकत नाही. काय झालं? हा जो रामायण आहे हा इतिहास आहे, लक्षात ठेवा. वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलं पूजयश्च पठयश्चैव इतिहासम पुरातनम, हा इतिहास आहे आणि म्हणून ही सत्य कथा आहे, काय दंतकथा नाही, काल्पनिक कथा नाही. कोणीतरी कोर्टात लिहून दिलं राम झालेच नाही आणि रामायण हा इतिहासच नाही असं नाहीये. रामायण हा इतिहास आहे. हळूहळू आपल्याला पुढे आणखी ते लक्षात येईल आणि म्हणून प्रस्तावना आता ठीक आहे, कारण आपल्याला वेळेचे बंधन असते. आपण वाल्मिकी रामायणाला सुरुवात करू. श्रोता वक्ता सावधान. वाल्मिकी रामायण काय आहे? असा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 7 प्रकारचे कांड आहेत. कोणते कोणते कांड आहेत? बालकांड आहे, त्याच्यावर आज आपण सुरुवात करणार आहे. अयोध्या कांड आहे, अरण्य कांड आहे, किष्किंधा कांड आहे, सुंदर कांड आहे, युद्ध कांड आहे आणि 7वं कांड उत्तर कांड आहे. याच्यावर चर्चा वादविवाद होतात की ते नाहीच आहे वाल्मिकी रामायणाचा भाग, काही म्हणतात आहे, पण आपण श्रद्धा भावनेनी ते भाव आपण या ठिकाणी ठेवून ते देखील शेवटच्या दिवशी ऐकणार आहोत. 645 सर्ग आहेत त्याचे आणि जवळजवळ 24,335 अशा पद्धतीचे त्याचे श्लोक आहेत. असो, आपण आता या ठिकाणी इतर ग्रंथ आणि या ग्रंथाचा काय फरक आहे? इतर ग्रंथ ज्यावेळेस सुरू होतात, ज्ञानेश्वरीची सुरुवात केली ओम नमोजी आद्या, एखाद्या गणपतीची सुरुवात असते तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या नमो, विशदबोध विदग्धा, काही ठिकाणी जय जयाजी गणपती, काही ठिकाणी शारदेचं वर्णन, असं वर्णन आहे. रामायणाचं वैशिष्ट्य असं आहे, रामायणाची सुरुवात गणपतीने नाही, गुरुनी नाही, तर इतकी सुंदर सुरुवात वाल्मिकीने केलेली आहे. कथा भागाला आता आपण सुरुवात करणार आहोत. प्रस्तावना एवढी ठीक आहे. काय झालं? वाल्मिकी आणि त्यांचे शिष्य, त्यांचं नाव आहे भरद्वाज, हे रस्त्याने चाललेले आहेत. तमसा नदीचा परिसर आहे. आता या तमसा नदीच्या परिसरातून घनदाट जंगल आहे आणि या जंगलातून भगवान वाल्मिकी चाललेले आहेत. त्यांच्या मागे त्यांचा शिष्य, त्याचं नाव आहे भरद्वाज, ते देखील चाललेले आहेत. आणि चालता चालता एकदम त्यांच्या लक्षात आलं, आकाश मार्गातून भगवान देवर्षी नारद चाललेले आहेत. एकदम यांना हातून आर्त, ज्ञानदेव म्हणे आरतीचे नि माझे कृपे पंढरीलाचे भेटले माझा. त्यांना वाटलं बापरे, साक्षात देवर्षी नारद आहे, अशी नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर त्यांना पाचारण केलं की हे नारद महर्षी, मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे, तुम्ही खाली या. आणि नारदांनी ती आर्त हाक ऐकली आणि ते खाली उतरलेले आहेत. तमसा नदीच्या तीरावर भगवान वाल्मिकी आणि नारदांची त्या ठिकाणी भेट झालेली आहे. आणि म्हणून वाल्मिकी रामायणाची किती सुंदर सुरुवात आहे. गणपती वगैरे मी सांगितलं तुम्हाला, पण सुरुवात कशी केलेली आहे? तपस्वाध्याय निरतम असा शब्द वापरलेला आहे. कोणासाठी? नारदासाठी. तपस्वी वाग्विधानवरम असा शब्द आहे नारदासाठी. तपस्वाध्याय निरतम, तपस्वी वाग्विधानवरम. नारद कोण आहे? तपस्वाध्याय निरतम. आता एवढे मोठे देवर्षी आहे पण रोज अभ्यास करतात, म्हणून त्यांनी म्हटलं तपस्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे अभ्यास, आणि अभ्यास कसा करतात? निरतम, निरंतर अभ्यास करतात. आपण अर्ध्या हळकुंडात पिवळे सळवे आणि आम्हाला सगळं येतं म्हणतो, परंतु ते देवर्षी म्हणजे ज्यांचा सल्ला, ब्रह्मदेवाचे ते पुत्र आहेत, देवाधिक त्यांचा सल्ला घेतात असे नारद. पण त्यांचं वर्णन केलं की तपस्वी वाग्विधानवरम. ते तपस्वी पण आहे म्हणजे निरंतर अभ्यास करतात. तपस्वाध्याय निरतम, तपस्वी वाग्विधानवरम. तपस्वी आहे आणि वाग्विधान म्हणजे सांगण्यात पटाई,
लोकांना पटवून देण्यात पटाई, संक्रमित करण्यात पटाई, म्हणजे उत्तम वक्ते ते आहेत असे नारदम. आणि नारदम परिप्रपच्छ असा शब्द वापरलेला आहे. परिप्रपच्छ म्हणजे त्यांना प्रश्न विचारला. कोणी विचारला? वाल्मिकी मुनिपुंगवाहा, वाल्मिकींनी त्यांना प्रश्न केलेला आहे. आता दोघ जण बसले, बाबा आता उभं राहून काय करता, थोडा वेळ बसा. आणि म्हणून त्या ठिकाणी आसन टाकलेले आहेत आणि बसले दोघ जण. आता वाल्मिकी त्यांना प्रश्न करून राहिलेले. वाल्मिकी रामायणाची सुरुवात ही की नारद आले, खाली उतरले दोघ जण, तपस्वी असे नारद. त्यांना आता प्रश्न केलेला आहे वाल्मिकींनी. काय प्रश्न केला? हे वाल्मिकी नारद महाशय, माझा एक प्रश्न आहे. म्हणजे काय प्रश्न आहे? कोन्वस्मिन सांप्रत लोके, या लोकामध्ये सध्या आपण दोघ जण ज्या युगामध्ये आहोत अशा ठिकाणी म्हणून सांप्रत शब्द वापरला. कोन्वस्मिन सांप्रत लोके गुणवान कश्च वीर्यवान, कोण असा आहे जो गुणवान आहे, वीर्यवान म्हणजे धैर्यवान, ताकदवान, ज्याला कोणीच हरवू शकत नाही असा धर्मज्ञश्च कृतज्ञश्च, जो धर्मज्ञही आहे आणि कृतज्ञ आहे असा, आणि सत्यवाक्यो दृढव्रतः, जो सत्यवाक्य आहे, एकवचनी आहे, एकवाणी आहे, एकपत्नी आहे, असा कोण आहे बरं याच्यामध्ये? आता नारद हसले आणि म्हटले, काय वाल्मिकी महाशय, माझी परीक्षा घेता का? तुम्हाला सगळंच माहिती आहे. त्याने म्हटलं, मला सगळं माहिती आहे. माहित असलं तरी सद्गुरूच्या मुखातून ते जे वाक्य येतील ते मला दृढव्रत होणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, मला सांगा असा कोण आहे. तेव्हा कोणताही मंत्र, आता श्रीराम जय जय राम आहे ना, हा मंत्र जरी असला आपण सहज म्हटला आणि कोणाच्या कानातून मुखातून ऐकला नाही, काय तर यांच्याजवळ जायचं आज गजानन महाराजाजवळ आणि त्यांना म्हणायचं, महाराज मला मंत्र द्या, आणि स्वतःच पुटपुटायचा. त्यांनी दिलेला मंत्र हा सिद्ध होतो. मंत्र माहितच आहे आपल्याला, वाल्मिकींना राम माहितच होते, परंतु तरी देखील त्यांनी सांगितलं की नाही नाही, तुमच्या मुखातून मला ऐकायचंय. आणि म्हणून गुरुच्या मुखातून आता भगवान नारद त्यांना रामायण सांगायला सुरुवात करून राहिलेले. आणि त्यांनी मग वाल्मिकींना बसवलं आणि सांगितलं, बाबा या जगामध्ये कोण आहे माहिती आहे का तुला? समुद्रासारखा गंभीर असा एक राजा या ठिकाणी आहे, हिमालयासारखा धीरोदात्त असा एक राजा या ठिकाणी आहे, क्षमेसारखा क्षमेमध्ये पृथ्वीसारखा असा एक राजा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर शांत चंद्रासारखा आहे आणि एकदम तो शांतच राहतो, पण जर खवळलाच तर वडवाग्नी सारखा आहे. असा कोण आहे तुला माहितीये का? तर त्यांनी सांगितलं, भगवान रामचंद्र, अयोध्येचे राजे, हे राजे. आणि या ठिकाणी कोन्वस्मिन सांप्रत लोके, या लोकांमध्ये हेच आहे, धैर्यवान आहेत, वीर्यवान आहेत असे. आणि अशी त्यांनी रामायण पूर्ण नारदांनी त्यांना सांगितलेलं आहे. दोघांनी नमस्कार चमत्कार केला आणि नारद महाशय आकाश मार्गाने निघून गेलेले आहे. आता वाल्मिकींनी एकदम पाहिलं, बापरे सूर्य तर वरती मध्यान्ह समय आलेला आहे, आपलं अन्निक सगळं राहिलेलं आहे, काय करावं आता? गंगेवर आपल्याला जाता येणार नाही. तेव्हा भरद्वाजाला त्यांनी सांगितलं की एक काम करू, ही तमसा नदी अत्यंत सुंदर नदी आहे, याच ठिकाणी आपण अन्निक करू. आणि आता वाल्मिकी महर्षी त्या तमसा नदीमध्ये उतरले. त्यांनी अन्निक त्या ठिकाणी केलेलं आहे. केल्यानंतर स्नान वगैरे केलं आणि वरती एका झाडाखाली बसून त्यांना बाकीचं उर्वरित जपजाप्य करावं म्हणून आसन त्या ठिकाणी त्या भरद्वाजाने त्यांचं टाकलं. आणि वाल्मिकी महाशय त्या ठिकाणी आता जपजाप्यासाठी बसणार. तितक्यात त्यांच्या लक्षात आलं, एक क्रौंच नावाचे पक्षी आणि पक्षी असं ते जोडपं त्या ठिकाणी सुंदर कामक्रीडा करून राहिले आहे. वाल्मिकींचं लक्ष त्यांच्याकडे गेलं, कलकल कलकल निनाद करून राहिलेले, एकमेकाभोवती फिरून राहिलेले, घटकेत ते उडून राहिलेले, पुन्हा एकत्रित येऊन राहिलेले. त्यांचा तो आनंदी अशा पद्धतीचा विहार वाल्मिकी पाहून राहिलेले, क्षणभर मोहित झालेले. असं पाहिल्याबरोबर क्षणार्धात काही कळायच्या आतच एक बाण सर्रकन आला आणि तो जो नरक्रौंच होता त्याच्या छातीमध्ये तो घुसलेला आहे. रक्ताची चिरकांडी त्या ठिकाणी उडली आणि तो जो नरक्रौंच आहे तो खाली पडला आणि गतप्राण झाला. ते पाहिल्याबरोबर ती जी क्रौंचीन होती म्हणजे ती मादी त्या ठिकाणी आक्रोश करायला लागलेली आहे, कलकल करायला लागलेली आहे, इकडे तिकडे उडायला लागलेली आहे, आवाज करायला लागलेली आहे. आणि ते सगळं पाहिल्यानंतर व्यथित झाले वाल्मिकी. खरं म्हणजे जे संत असतात ते कधीच एकदम ज्याला म्हणतात उद्विग्न होत नाही, कोणावर रागवत नाही, परंतु त्यांना भयंकर राग आला.
कोण बरे हे मारलं असेल. एवढं सुंदर जोडपं या ठिकाणी होतं. ते आनंदात विहार करत होतं आणि अशा वेळी त्या ठिकाणी कोण यांचा दुश्मन असेल की त्यांनी त्याला मारलेला आहे. आणि पाहता तो एक पारधी त्याने एक बाण मारलेला आहे आणि त्या बाणाच्या योगाने त्या ठिकाणी तो क्रौंच नावाचा पक्षी गतप्राण झालेला आहे. आणि गतप्राण झाल्याबरोबर यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे, ज्याला स्पॉन्टेनियस फ्लो म्हणतात, असा हृदयातून एक आवाज आला आणि अनुष्ठुप छंदामध्ये अनेक सुंदर श्लोक आला. मा निषाद प्रतिष्ठाम, मा निषाद प्रतिष्ठाम त्वं गमः शाश्वती समाहा यत् क्रौंच मिथुनादेकम अवधि काम मोहितम. असा त्यांनी एक सुंदर श्लोक त्यांच्या तोंडातून आला आणि एकदम त्यांना तो जो पारधी होता त्याला शाप दिला की अरे बाबा पारध्या, अरे तू या ठिकाणी याला कशासाठी मारलं. ते अतिशय आनंदात हे जोडपं फिरत होतं आणि त्यांचा काहीही दोष नसताना, तुझ्याशी कोणतीही दुश्मनी नसताना तू का बरं त्यांना मारलेला आहे. आणि म्हणून मी तुला शाप देतो, तुला भविष्यामध्ये कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. असा शाप त्या पारध्याला त्यांनी दिला तर खरी, परंतु संत साधू कसे असतात, पाण्यासारखे असतात. त्यांना जर अग्नी मिळाला तर ते खूप कडक तापतात आणि अग्नी निघून गेला, त्यांच्यातला उद्विग्न असा अग्नी निघून गेल्यानंतर पाणी जसं हळू शांत आणि थंड होते तसे वाल्मिकी थंड झाले आणि त्याच्यानंतर स्वतःला अपराधी समजू लागले. अस्वस्थ त्या ठिकाणी झाले की अरे बापरे, मी काय केलं, याला शाप कशासाठी दिला. आणि म्हणून ते अगदी त्या ठिकाणी त्यांचा जीव तळमळायला लागलेला आहे. ते भरद्वाज म्हटले, अहो तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जरी हे सगळं केलेलं असेल तरी तुमच्या मुखातून किती सुंदर श्लोक अनुष्ठुप छंदामध्ये निघालेला आहे. अहो तुम्ही कवी आहात आणि ते काव्य तुमचं जागृत झालेलं आहे. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. तुम्ही धीमताम आहात, सुंदर बुद्धी तुमची आहे आणि त्याच्यातून तो श्लोक निघालेला आहे. पण यांना ऐकवेनारे म्हटले, आता लवकर आश्रमामध्ये चाल. आणि स्वतःच्या आश्रमामध्ये गेले. खोलीचं दार त्यांनी बंद केलं आणि उद्विग्न होऊन त्या ठिकाणी अस्वस्थ होऊन राहिलेले. स्वतःला शिक्षा घ्यायची की काय, मी कशासाठी त्या पारध्याला शाप दिला, अशी अस्वस्थता होत असताना साक्षात ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की बाबा आता नाराज होऊ नको, तुझ्या तोंडून काय आलं तुला माहितीये का. अरे अनुष्ठुप छंदातला एक सुंदर अशा पद्धतीचा श्लोक आलेला आहे, मी तुला आता वर देतो. तुला नारदांनी संपूर्ण रामायण कथा रूपाने सांगितलेलं आहे. आता मी तुला वर देतो, तू काय कर, या ठिकाणी तुला वाटते ना त्यांना शाप तू दिला, शापमुक्त जर त्याला करायचा असेल, कोणाचा पापमुक्त जर करायचा असेल तर मी तुला आज्ञा देतो आता की तू या ठिकाणी जे नारदांनी रामायण सांगितलेलं आहे ते रामायण तू लिही आणि जो कोणी ते रामायण पठण अथवा श्रवण करेल तो पापमुक्त होईल. असा वर मी तुला ठिकाणी तू देतो. आता तू रामायण लिहायला सुरुवात कर. आणि साष्टांग दंडवत आणि ब्रह्मदेवाला घातलेला आहे. दोघांनी एकमेकाला नमस्कार केला. ब्रह्मदेव अंतर्धान पावलेले आहेत आणि आता त्यांनी आपली झोपडी उघडलेली आहे. उघडल्यानंतर त्यांनी आता रामायण सुंदर शब्दामध्ये लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि आता रामायण त्या ठिकाणी लिहिणं पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आता काय केलं, सगळ्या ऋषिकुळांना त्या ठिकाणी होते जे बसलेले त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्ही तयार राहा, आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे. तत्पूर्वी त्यांनी 2 बालकांना बोलावलेलं आहे. त्यांच्या आश्रमामध्ये वाल्मिकींच्या ते 2 बालक आहेत, त्यांचं नाव आहे लव आणि कुश. त्या दोघांना बोलावलं आणि बोलावल्यानंतर सांगितलं की बाबा मी रामायण लिहिलेलं आहे, आता एक काम करा, तुम्हाला मी प्रत्येक रागामध्ये शिकवतो. विशेष प्रकारचे राग ज्ञान त्यांना शिकवले आणि ते रामायण विविध रागामध्ये लव आणि कुशांना दस्तूर खुद्द साक्षात वाल्मिकींनी त्यांना शिकवलेलं आहे. आणि शिकवल्यानंतर सांगितलं की बाबा उद्या सकाळी आता गीत गायनाचा कार्यक्रम आहे. आता एक काम करा, सगळ्या ऋषिकुळांना बोलावलं आणि बोलावल्यानंतर इथे एक असं व्यासपीठ तयार केलं आणि त्याच्यावर लवकुश बसलेले आहे, वाल्मिकी महाशय बाजूला बसलेले आहे, समोर ऋषिगण बसलेले आहे. आणि आता सांगितलं गा बाळांनी, त्यांना सांगितलं की चला आता तुम्ही रामायण त्या ठिकाणी म्हणा. सुंदर अशा आवाजामध्ये सुंदर स्वरामध्ये रामायण आणि त्या ऋषिकुळांना त्यांनी ऐकवलेलं आहे. प्रॅक्टिस शिवाय बोलू नये म्हणतात, अभ्यासाची प्रगट व्हावे नाही तर झाकोनी असावे, प्रगट होवनी नासावे हे बरे नव्हे. आणि म्हणून त्यांची प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे. त्यांच्याकडून म्हणून घेतलं 2-4 वेळा आणि म्हटल्यानंतर सांगितलं सगळे ऋषी खुश झाले, एकदम आनंदित झाले. आणि आनंदित झाल्यानंतर प्रत्येक जण उपहार त्यांना देऊन राहिले. कोणी असं वस्त्र छाटी दिलेली आहे, कोणी कमंडोली दिलेलं आहे,
कोणी वेद दिलेला आहे आणि ते दिव्य अस्त्र त्यांना दिलेले आहे. आणि नुसती छाती म्हणजे काही नुसतं उपरणं नाही, ते दिव्य उपरण आहे. कमंडलू म्हणजे दिव्य आहे, अस्त्र दिव्य आहे. असे वस्त्रालंकार आणि लवकुशांना दिलेले आहे. सर्वांनी भरपूर आशीर्वाद त्यांना दिलेले आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी वाल्मिकी महर्षयांनी सांगितलं की बाबा आता तुमचं काम सुरू झालेलं आहे. लव आणि कुशांना सांगितलं की तुम्ही आता शरयू तीरावर, अयोध्या नावाची नगरी आहे, तिथे राजा रामचंद्र आहे, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि पथगायन करा. घराघरामध्ये जा, रस्त्या रस्त्यावर जा आणि हे सुंदर गायन करा. राजापर्यंत तुमची कीर्ती गेली पाहिजे. आपण होऊन राजाकडे जायचं नाही, निमंत्रणाशिवाय जेवायला जायचं नाही, राजदरबारामध्ये जायचं नाही, एखाद्या उद्घाटनाला जायचं नाही. कारण काय तर निमंत्रण नाही. यांनी सांगितलं तुम्ही आपण होऊन जायचं नाही, कीर्ती त्यांच्यापर्यंत जाईल. आणि त्यांनी जर निमंत्रण दिलं तरच राजदरबारामध्ये जायचं. आणि खरंच तसं झालं. लव आणि कुश पथगायन करायला लागलेले, रस्त्या रस्त्यावर गायन, लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकायला लागलेले, लोक त्यांना बोलावून राहिलेले आहेत. वेटाळा वेटाळामध्ये त्याला कॉर्नर सभा म्हणतात, तशा छोट्या छोट्या सभा त्या ठिकाणी आणि सभा गायन होत राहिलेला आहे. इतका आनंद, त्यांची कीर्ती पूर्ण अयोध्येमध्ये पसरली. आणि मग गुप्तहेरांनी सांगितलं रामाला, भगवान रामचंद्राला, तुम्हाला माहितीये का सुंदर रामायण करणारे 2 बालक आपल्या या नगरीमध्ये फिरून राहिलेले आणि त्यांचं गायन आपल्या सभेमध्ये झालं पाहिजे. रामाने सांगितलं की बोलवा मग, करा पाचारण लवकर. आणि मग लवकुशांना पाचारण केलेलं आहे. एक सुंदर व्यासपीठ त्या ठिकाणी केलेलं आहे. वशिष्ठ महाशय बसलेले आहे, त्यांचं मंत्रीगण बसलेले आहे, रामराजे उच्चासनावर बसलेले आहेत. आणि यांना आता आज्ञा दिली तुम्ही त्या ठिकाणी गायन सुरू करा. स्वये श्री रामप्रभू ऐकती आणि कुशलव रामायण गाती. किती सुंदर वर्णन केलं आधुनिक वाल्मिकींनी. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित्र पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती. काय सुंदर शब्द आहे. तेज कोण आहे? भगवान रामचंद्र आहे. ज्योती कोण आहे? लवकुश आहे. ज्योतीने तेजाची आरती. ही आरती करतो म्हणजे काय? ही प्रतिकात्मक आहे. तेज आहे ते बसलेले आहात भगवान गजानन महाराज, पण आपल्याला दिव्याने आरती करतो त्यांची, कारण आपली पात्रता तेवढी आहे. म्हणून ज्योतीने तेजाची आरती असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. राजसमुद्रा वेश मुनींचे, गंधर्वचते तपोवनीचे. गंधर्व म्हणजे वरतून आलेले असे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती. अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी आलाप घेतल्याबरोबर भगवान रामचंद्रांना इतका आनंद झाला. रामचंद्र उठून उभे राहिलेले, सोडून आसव आसन उठले राघव आणि उठून कवळती आपुले शैशव. दोघांनाही जवळ घेतलेलं आहे, कडकडून मिठी मारली. काय बापरे, काय सुंदर तुमचा आवाज आहे. अरे जणू तुम्ही गंधर्व या ठिकाणी आलेले. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पिता आणि पुत्र. परंतु काय आहे त्या ठिकाणी? परिते उभया नच माहिती. त्याला माहित नाही आपले वडील आहेत आणि यांना माहित नाही आपले हे पुत्र आहे. असा त्या ठिकाणी सुंदर महोत्सव त्या ठिकाणी घडून राहिलेला आहे. आणि सर्वजण स्तुती करून राहिले, बापरे किती सुंदर आवाज आहे तुमचा आणि किती सुंदर तुम्ही गायन करून राहिलेला. लव आणि कुश किती विनम्र आहे. त्यांनी सांगितलं पाव्या माझी रागत ज्ञान केली असे मधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण गान कळा गात याची. मी न करी ही कथा परी तोच होय मुखी वक्ता. कोण? भगवान वाल्मिकी हे वक्ता आहे. ते माझ्या मुखातून बोलून घेऊन राहिलेले आहे. बासरी वाजवणारा श्रेष्ठ आहे, बासरी श्रेष्ठ नाही. त्याच्यावर बोटं फिरवतो आणि त्याच्यातून रागत ज्ञान बाहेर काढतो तो वाजवणारा, तो बोटं फिरवणारा ते भगवान वाल्मिकी आहे, असं विनम्रपणे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि आता कथेला त्यांनी प्रारंभ सुरुवात केलेली आहे. त्यांनी सांगितलं शरयू तीरावर एक अयोध्या नावाची नगरी आहे. आता ही शरयू नदी कशी तयार झाली? त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवानी एक सरोवर उत्पन्न केलं आणि त्या सरोवरातून सरयू उत्पन्न, नदी उत्पन्न झाली आणि सरोवरातून उत्पन्न झाली म्हणून तिचं नाव ठेवलं शरयू. आणि अत्यंत पतित पावनी आहे अशा पद्धतीची. म्हणजे त्याच्यामध्ये जर देह समर्पण केलं, आजही अयोध्येला जा तुम्ही, तिथे अंत्यसंस्कार तसे नाहीये, हळकुंडाचा चटका देतात आणि शरयू मध्ये देह समर्पित कर. भगवान रामचंद्रानी, भगवान लक्ष्मणचंद्रानी, भगवान भरतचंद्रानी आणि शत्रुघ्नचंद्रानी देखील त्या ठिकाणी देह समर्पण केलेलं आहे. तेव्हापासून पद्धत त्या ठिकाणी इतकी पतित पावनी, गंगा पापम शशी तापम म्हणतात, तशी ही शरयू ही पावन करणारी आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये देह समर्पित करण्याची पद्धत आहे. ती अशी कोणी तयार केलेली आहे? ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेली आहे. त्या ठिकाणी नदी आहे,
त्या नदीच्या काठावर अयोध्या नावाची नगरी आहे. अयोध्या का? अयोध्या म्हणजे तिथे युद्ध होत नाही. युद्ध होत नाही म्हणजे युद्ध करण्याची कोणाचीच ताकद नाही. तिथले राजे बलाढ्य आहेत आणि ते बलाढ्य राजे असल्यामुळे ही अयोध्या आहे, तिथे युद्ध होणार नाही. अशा या ठिकाणी अनेक राजे राहतात. त्यांचं नाव आहे दशरथ राजे. किती श्रीमंत आहे, इंद्राचे मित्र आहे. इंद्र देखील घाबरतो. संपूर्ण भारतवर्षावर त्यांचा प्रभाव आहे. असे ते राजे आणि सुजलाम सुफलाम सगळे आहे. परंतु असं असताना देखील सर्व वैभव असताना त्यांना मात्र पुत्र नाही, हे त्यांचं दुःख आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही, दशरथ राजांना 303 पत्नी आहे. 3 मुख्य पत्नी आणि 300 उपपत्नी आहेत. इतक्या असूनही एकीला देखील पुत्र प्राप्ती होत नव्हती, म्हणून ते सगळे दुःखी होती. ती कौशल्या तर पाहायची, चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच घेई. गोठ्यात वासरांना त्या चारतात गाई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही आणि पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. ते पाहायचे सगळं आणि व्याकुळ व्हायचे कौशल्या. तर काय करावं? भगवान दशरथाला चिंता झाली की काय करावं. आपण एवढे सगळे वैभव आपल्या जवळ आहे, यज्ञ यागादी सगळे कर्म केले, पण तरी देखील काय होत नाही, काय करावं अशा चिंतेमध्ये बसत असताना त्यांचे मंत्री आहेत, त्यांचं नाव आहे सुमंतू. ते सुमंतू नावाचे मंत्री एक दिवस मित्र आहेत याचे दशरथ राजाचे आणि मंत्री देखील आले आणि सांगितलं की महाराज तुम्हाला फार दुःख आहे. माझ्या मनामध्ये एक काल रात्री विचार आला. काय आला विचार? म्हटलं तुम्हाला सांगू का? कश्यप नावाचे ऋषी होते. त्या कश्यपाचा विभांडक नावाचा मुलगा आहे आणि त्या विभांडकाचा मुलगा आहे ऋषशृंग. तर त्या ऋषशृंग कोण आहे त्याची कथा थोडक्यात या ठिकाणी त्यांनी सांगितली. हे ऋषशृंग वाचा सिद्धी त्यांना प्राप्त आहे, परंतु त्यांची आई लहानपणीच गेल्यामुळे ते जंगलात वाढले. त्यांना फक्त त्यांचे वडील आणि आजूबाजूचे प्राणी एवढंच दिसायचे. अंग नावाचा एक देश आहे. त्या अंग देशामध्ये रोमपाद नावाचे राजे आणि त्यांच्या राज्यामध्ये इतका दुष्काळ पडला. काय करावं सूचना त्यांना. कोणीतरी सुचवलं की या ऋषशृंगला त्या ठिकाणी आणा. कोणाचे पुत्र ते? कश्यपाचे पुत्र विभांडक, विभांडकाचे पुत्र ऋषशृंग आणि त्यांना वाचा सिद्धी आहे, त्यांना आपल्या राज्यामध्ये आणा. तर म्हणजे आता कसं आणा? काय करायचं ते पहा तुम्ही. मग आता त्यांनी असं ठरवलं की आपण काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आपल्या दरबारातल्या काही गणिका आणि नर्तिकांना बोलावलं आणि त्यांना त्या जंगलामध्ये पाठवलं. ही गोष्ट कोण सांगून राहिले? सुमंतू सांगून राहिले दशरथाला. ते असे एक ऋषशृंग आहे, त्यांचा प्रयोग नंतर ते सांगणार आहेत आता याच कथेमध्ये. तर त्या गणिका जंगलामध्ये गेले आणि गेल्यानंतर या ठिकाणी त्यांनी पाहिलं की ऋषशृंग आहे. त्यांनी स्त्री नावाची वस्तूच पाहिली नव्हती. त्यांनी बाकी सगळं पाहिलं आणि या गणिका आल्यानंतर त्याला वाटलं का अरे कोण ऋषीमुनी आहे. त्यांनी त्यांना नमस्कार केला ऋषशृंगाने त्या गणिकांना आणि सांगितलं की का हो, आम्ही तर तुम्हाला पाहिलंच नाही, तुम्ही कोण ऋषी आहात, कोण तपस्वी आहात, असं त्यांना प्रश्न करायला लागलेले. तेव्हा त्यांनी त्यांना काय केलं, निरनिराळ भोजन त्या ठिकाणी आणलं, निरनिराळे फळफळावर आणली आणि त्यांना रिझवण्याचा प्रयत्न केला आणि रिझवत असताना त्यांना थोडं मोहित करून त्यांना आता अंग देशामध्ये आणलेलं आहे. आणि आणल्यानंतर रोमपादांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला ऋषशृंगाला आणि खरं खरं सांगितलं, महाराज या स्त्रिया आहेत, आम्ही तुम्हाला थोडं मोहित करून आणलेलं आहे, पण आमची अडचणच अशी आहे, आमची अडचण दूर करा, त्या ठिकाणी वर्षा त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि मग ते ऋषशृंग हसले, म्हणजे ठीक आहे, लोककल्याणासाठी आहे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वाचा सिद्धीने सांगितलं की जे भरपूर वर्षा हो पाण्याचा आणि जे धोधो धोधो पाऊस सुरू झाला, अतिशय आनंद सगळ्यांना झाला. आता या ऋषशृंगाला आपली मुलगी द्यावी असं रोमपादाला वाटलं. त्या मुलीचं नाव आहे शांता. त्यांनी त्या ठिकाणी विवाह करून टाकला बापाला न विचारतात आणि मग आता घाबरायला लागले की आता काय करावं. म्हणून हे रोमपाद समोर, हे जोडपं मागे आणि सगळे जंगलामध्ये गेले. विभांडक नावाचे ऋषी त्या ठिकाणी बसलेले होते. रोमपादाने साष्टांग दंडवत घातला, म्हणजे चिडू नका आमच्यावर, पण असे असा माझ्याकडून प्रमाद झालेला आहे, मी यांना नेलं आणि माझी शांता नावाची मुलगी आम्ही यांना दिलेली आहे, तर आता तुम्ही यांचा स्वीकार करा. आता पोराचं जर लग्न झालं ना, त्याही काळात आणि आताच्याही काळात पोरीचे लग्न सोपे झाले, आता पोरांचे लग्न कठीण झाले. त्याला अतिशय आनंद झाला विभांडकाला, अरे म्हणजे काही हरकत नाही. आणि मग आता शांता आणि
ऋषशृंग अंग देशामध्ये राहायला लागलेले आहे. आता हे सुमंत्रू दशरथाला सांगून राहिले की रोमपाल तुमचे मित्र आहेत, त्यांचे धाव आहेत ऋषशृंग, त्यांना जर इथे आणलं आणि त्यांच्या वाचा सिद्धीतून जर काही झालं तर निश्चित आपल्याला फायदा होईल. तेव्हा दशरथ राजे म्हटले की बिलकुल काही हरकत नाही. आणि आता दशरथ राजे वायू वेगाने अंग देशामध्ये गेलेले आहेत. हे ऋषशृंग त्याच ठिकाणी आहे. आपलं अनसिंग आहे की नाही, तिथे शृंग ऋषीचं मंदिर आहे, ते देखील तेच आहेत, ते या ठिकाणी आलेले. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर रोमपादाला नमस्कार केला आणि सांगितलं की अशी अशी अडचण आहे, तुमच्या जावयाला माझ्या राज्यामध्ये नेलं तर बरं होईल. ते म्हटले बाबा माझं काय, मी म्हणेन, पण तुम्ही देखील त्यांना विनंती करा. ऋषशृंगाला दशरथाने विनंती केलेली आहे. सुमंतू त्या ठिकाणी आहे आणि विनंती केल्यानंतर आता ती शांता आणि ऋषशृंग दोघांनी सांगितलं की काय हरकत नाही, आम्हाला देखील अयोध्येला यायचं आहे आणि चांगल्या कामासाठी आमचा जर उपयोग होत असेल तर आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी येणार आहोत. ऋषशृंग आणि शांता, सुमंतू आणि दशरथासह आता अयोध्येला आलेले आहेत आणि अयोध्येला आल्यानंतर पुढची तयारी ते करणार आहे. परंतु आता आपला आरतीची वेळ झालेली असल्यामुळे बाकीची कथा आपण उद्या करणार आहोत. राजाधिराज रामचंद्र भगवान की समर्थ सद्गुरु श्री गजानन अमृतेश्वरी माता